जे मुलं मुली सिलेक्ट झालेत त्यांना ऑर्डर द्यायला तयार नाही. MPSC मध्ये तीच हालत आहे, पोलीस भरतीमध्ये सुद्धा तीच हालत आहे. सब इन्स्पेक्टरच्या परीक्षा पास झालेले मुलं मुली ते रोज मंत्र्याच्या मागे फिरतात. चेष्टा, तरुणांच्या चेष्टा तुम्हाला करायचा अधिकार काय दिला? मी तुम्हाला सांगतो की आमचं विजन एकदम क्लिअर आहे. आरोग्य व्यवस्था, त्याला बजेट प्रोविजन आम्ही करू आणि आरोग्याचा कायदा हा महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार, महाराष्ट्रात, कारण की आता विधानसभेच्या निवडणुका नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो आमचं आहे. दिल्लीमध्ये सुद्धा आमचं सरकार आलं तर आम्ही त्या पद्धतीची व्यवस्था केली गेली पाहिजे, देशामध्ये लागू झालं पाहिजे, ही भूमिका आहे. शिक्षणाचं, कारण की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना शिक्षणाचा कायदा त्यांनी आणला, त्याची अंमलबजावणी चालू झाली. ज्या गावात शाळा तुटलेल्या होत्या कारण की जीर्ण झालेल्या, जिल्हा परिषदेजवळ पैसे नाही, नगरपालिकेजवळ पैसे नाही, शासनाजवळ, राज्याचं म्हणून केंद्र सरकारने सर्व शिक्षण मोहिमेच्या माध्यमातून नवीन इमारती उभ्या केल्यात, त्याला व्यवस्था उभ्या केल्यात, शिक्षकांच्या भरत्या केल्यात, सगळं केलं आणि हे यांनी सगळं स्ट्रक्चर बंद करून टाकलं. आखरी शिक्षण आणि आरोग्य आणि शेतीवर आधारित उद्योग, राहुलजींनी अनेकदा ते विजन मांडलेलं आहे. कारण की आज महाराष्ट्रामध्ये जसं आपण पाहतोय की समृद्धी मार्ग, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की आता या राज्याची समृद्धी होणार आहे. समृद्धी कोणाची झाली? काही IAS अधिकाऱ्यांची झाली, काही बांधकाम विभागाच्या अधिकारी, काही नेत्यांची झाली. ते पुरावे आहेत. आता ते सगळं आता सरकार का मिक्स झालं सरकार. आता या सरकारमध्ये काय व्हायचं ते पाहू. पण आमचं सरकार आणलं तर मी या समृद्धी मार्गाचं तर बरोबर मी व्यवस्था करणार आहे. समृद्धी कोणाची झाली? कारण की तिथं लोकांची समृद्धी नाही झाली. अनेकांचा जीव दररोज, मी महिन्यानं नाही म्हणत, अनेकांचा जीव त्या ठिकाणी चालला, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. आता अजून सरकार काहीतरी ते एक्सटेंड होऊ नये त्याच्यासाठी काही एक योजना 400-500 कोटी रुपये त्याला खर्च येणार असं सांगतात आहे. पण त्याचं एस्टिमेटच यांनी 1500 कोटीचं बनवलं. म्हणजे 1000 कोटी कसं खाता येईल त्याच्यावरची व्यवस्था यांची सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन आमचा मुद्दा असा आहे की आज अनेक भागामध्ये शेतीला पाणी नाही आहे. हे घोषणा करतात आहेत. फडणवीस या सरकारमध्ये घोषणा झाली, आता याही सरकारमध्ये घोषणा करतात आम्ही नदी जोडो करणार, आम्ही सगळ्या राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था करणार, बारमाही व्यवस्था करू, घोषणा करतात आहे. आखरी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या मागचं जे मूळ कारण आहे त्याला शेतीला बारमाही पाणी नाही, विद्युत तर देतच नाही हे लोक. मी परवा पण फडणवीसांना, ऊर्जा मंत्री आहेत, त्यांना प्रश्न केला. ते म्हणले आता आम्ही पुन्हा त्या मंडळाकडे जातोय, त्यांच्याशी परवानगी घेतोय. म्हटलं तुम्ही पैसे द्या ना राज्याचा, तो लॉस सहन करा ना. उद्योगपत्यांना जसं तुम्ही विद्युत दरामध्ये त्यांना सबसिडी देतात आणि उद्योगपत्यांचं कर्ज माफ करायला मोदी सरकार आणि तुमचा पाठबळ आहे, तर मग शेतकऱ्यांसाठी तरी पैसे द्या ना. तुम्ही GST घेतात, आता तर आम्ही सगळे टॅक्स पेअर आहोत. पहिले विशिष्ट लोक टॅक्स पेअर राहायचे, आज तर सगळे लोक GST मध्ये सगळे टॅक्स पेअर झालेत. मग तुम्ही जसं उद्योगपत्यांकडून टॅक्स घेतो म्हणून आम्ही त्यांना मदत करतो, मग आम्ही पण टॅक्स देतो आणि सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकरी आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या व्यवस्थेसाठी, त्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. पण हे करू शकत नाही, आम्ही करणार, त्याच्यातलं आमचं धोरण राहणार. नक्की. शेतीवर आधारित उद्योग उभे केल्यानंतर त्याचे परिणाम आम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू, शेतकऱ्यांना पण दोन पैसे जास्त मिळणार. आणि दुसरं महत्वाचं की जितक्या जागा महाराष्ट्रामध्ये शासकीय आणि निमशासकीय खाली आहेत ते सगळे पदं भरली जातील आणि उद्योगाची चालना, कारण की आज आमच्या राज्यातले उद्योग जे आम्ही आणलेले होते ते उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवण्याचं काम या सरकारने केलं. याच्यापेक्षा चांगले उद्योग महाराष्ट्रामध्ये उभे करून ज्या महाराष्ट्राचं गतवैभव औद्योगिक जे होतं ते पुन्हा आणायचं, ज्याचं पर्यावरणाचा कुठलाही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आणि आपण पाहिलं की देहू, आळंदी वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये पहा की जिथं जिथं उद्योग जे आहेत त्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात तिथलं पाणी आणि प्रदूषण सगळं मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्या गोष्टीची सुधारणा करण्याची गरज आहे. कारण की आखरी उद्योग आणले, या उद्योगही ते आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण करणारं नाही, मानव जीवन असो की जीव असो, या सगळ्यांचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी असते. आणि म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेचं पालन त्या ठिकाणी प्रॉपरली केलं जाईल. गरिबांचा जो विषय आहे, आज आपण पाहतो की 150 रुपयाचं महिन्याचं धान्य केंद्र सरकार 80 कोटी लोकांना देते असं केंद्र सरकार जाहीर करतं. 150 रुपयाचं
महिन्याचं त्याचं जे आहे तांदूळ गव्हाचा भाव हे तेच येतं, कधी मका कधी तांदूळ. आमच्या काळामध्ये आम्ही रॉकेलचं तेल द्यायचो, रवा द्यायचा, साखर द्यायचो, खायचं तेल द्यायचं, डाळडा द्यायचो तो. हे सगळं त्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आम्ही त्या गरीब माणसाला द्यायचं आणि कमी दरात द्यायचं. फुकट हा शब्द वापरायचा नाही आम्ही, काही वेळेस द्यायचं पण त्याला ते हे सगळं द्यायचंच, पण कमी याच्यामध्ये म्हणजे रास्त भावात. पण त्याला दुकानाचं नावच आपलं रास्त धान्य दुकान असं त्याला शब्द दिला होता आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये. आता त्यांनी कंट्रोल शब्द वापरलेला आहे, कंट्रोल आहे त्यांचा. ते परवा मुख्यमंत्री सांगत होते ना, असं कंट्रोल काय का असं करत होते स्टाईल, तर तसं हे कंट्रोल करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा ते रास्त म्हणजे गरिबांसाठी जे असं आणि त्याच्या हाताला काम. बरोबर. आज मिनिमम 250 रुपये म्हणजे आपले जे वेजेस आहेत आज रोज एका जे काम करणाऱ्या माणसाला जे पैसे मिळाले पाहिजे 250 रुपये कमीत कमी मिळाले पाहिजे. आज यांनी कामच गायब करून टाकलं त्यांच्या हातातून. का भिकारी बनवायला लोक निघालेत का हे लोक? काम द्यायचं नाही त्याच्या हाताला, प्रत्येकाच्या हाताला काम देणं हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा राहील. कारण की ही सगळं मॅन पॉवर अशी बनवता येणार नाही. त्याला रोजगाराच्या माध्यमातून त्याला त्यालाही त्याच्या पायावर उभा येता. काय फुकट हा विषू जीवनातून कसं संपवता येईल, त्याला स्वतःच्या पायावर कसं उभं होता येईल, हा संकल्प त्याच्यामधला आमचा राहील. असे अनेक विषय घेऊन हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्या ताकदीनं उभा करायचा संकल्प आमचा आहे. नक्कीच तुम्ही संकल्प या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे आणि आता काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतं का हे आता निवडणुकांमधूनच चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. नक्कीच नाना, तुम्ही TV9 मराठीच्या लोकसभेच्या महासंग्रामात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.